सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जवळजवळ 10 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की सीबी मुंबईचं हॉल तिकीट हे 7 तारखेला येणार आहे किंवा 7 तारखेच्या आसपास. आज तारीख बघू शकताय आणि आज तारीख आहे 7 तारीख. आज संध्याकाळी हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. सो पाठीमागे जे सांगितलेलं आहे ते आज जागा आहेत 19 पासून 21, 22, 23 आणि आता 24, 25 ची पोलीस भरती आली. सगळं दिलेल्या टायमिंगनुसार होते, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सगळी एक्सप्लेनेशन करणारच आहे. त्याबरोबर काय झालं, कशा पद्धतीचं झालं किंवा पाठीमागे जे काय आपण रेफरन्स दिलेला होता त्याचं काय झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. सो आताच एक विनंती करतो की आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढं जे काय फायनल लिस्ट लागतील किंवा कट ऑफ लागेल किंवा मेडिकल किंवा त्याचबरोबर डॉक्युमेंट असेल किंवा जॉईनिंग असेल किंवा ट्रेनिंग असेल, जे काही गोष्टी असतील ते सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि 10 दिवसाच्या अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अपडेटमध्ये करणार आहेत. तर लक्षात ठेवा, आजचा व्हिडिओ आजचा सकाळचा तुम्ही बघायला नसाल तर पाठीमागे आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय की आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट येतील म्हणून सांगितलं होतं आणि आलेले आहेत. त्याच पद्धतीनं ही जी अपडेट आहे ती 10 दिवसापूर्वी सांगितली होती. त्यावेळी महाराष्ट्र पूर्णपणे विषय वेगळा होता. त्यावेळी मी सांगितलेलं होतं की ही जी हॉल तिकीट सीपी मुंबईची ती 7 तारखेच्या आसपास हॉल तिकीट येऊन जाईल आणि 12 तारखेला एक्झाम होणार आहे. सो 2 ते 3 महिन्यापूर्वी लेखीची आम्ही डेट सांगितलेली होती. 2.5 महिना झालेले आहेत जवळजवळ. तर सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही 15 तारखेच्या आसपास होईल आणि दिनांक 12 तारीख फिक्स झालं, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाठ्यपाकचे डिपार्टमेंटचे अनुभव घेता की डिपार्टमेंटनं काय केलंय. जसं की त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल तर लेखीची स्कोर लिस्ट आली, त्यानंतर जे काही पात्र झालेली मुलं होती, फिजिकलची स्कोर लिस्ट आली, जी पात्र झालेली मुले होती त्याची लिस्ट आली, फेल की पास वगैरे, आणि त्यानंतर लगेच कट ऑफ लागला. कट ऑफ मध्ये त्रुटी आढळल्या आणि त्रुटीनंतर लगेच अर्धा तासात एक परिपत्रक काढलं, शुद्धीपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये तो कट ऑफ चेंज केला गेला आणि त्याच पद्धतीने एका तासात लेखीची डेट सुद्धा फिक्स केली गेली. लेखीची डेट सुद्धा फिक्स केली गेली. एवढं हे 2 तासाच्या पिरियडमध्ये एवढं सगळं झालेलं होतं. एवढं स्पीड का होतं याचा विचार करू शकताय. आणि त्याच पद्धतीनं जेवढे काय आक्षेप झाले त्या कट ऑफ वरती किंवा जेवढं काय, तर डिपार्टमेंट काय करणार आणि डिपार्टमेंटचं मनमानी, हा एक व्हिडिओ मी परवा दिवशी पोस्ट केलेला होता आणि त्याच्यावर डिपार्टमेंट काय करते, आजपर्यंत डिपार्टमेंटने काय केलेलं होतं आणि ह्याच्या पुढे काय करणार आहे हे पण तुम्हाला आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. की काही लोकांना थोडंसं वाईट वाटलं ते की असं नाही होणार, कट ऑफ चेंज होईल, हे ते होईल. मी तर सरळ जेवढे काही रिप्लाय त्यांना सांगितले की डिपार्टमेंट जो निर्णय घेईल तो मान्य असेल, पण डिपार्टमेंट इकडं कानडोळा करते आणि 100% त्यांनी दिलेला आहे तेच करते आणि तेच झालं. कुठं काही विषय केला का बघा. जेवढा का कट ऑफ दिलेला, जेवढं काही होतं रेशो की एका जा प्रमाणात, तर एवढ्या मुलांची तफावत का जाणवली आणि मग सगळ्या गोष्टी, तर याच्याकडे कुठं कानाडोळा करून त्यांनी 100% लेखी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि लेखीसाठी सुद्धा हॉल तिकीट आले. ऑफिशियल लिंक आलेले आहेत प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची. ती जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावरती टच करून घ्यायचं आणि तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी जिथं जागा आहेत आणि 1062 जागा वाढल्यानंतर सुद्धा एवढी मोठी जागांची तिथं निर्मिती झालेली होती आणि एकंदरीत 12 तारखेला ही लेखी परीक्षा होणार आहे. हॉल तिकीट आतापासून यायला सुरू झालेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जर हॉल तिकीट डाउनलोड नाही झालं तर घाबरून जाऊ नका, कारण शेवटच्या 3-4 दिवसामध्ये लोड घेऊ नका डोक्याला, कारण की आता एकदमच जेवढे काही क्वालिफाय झाले ते सगळे त्या लिंकवर जातील आणि लोड करतील. तिथं मग सर्व्हरचा इश्यू येणार आणि मग टेन्शन घेऊ नका अजिबात. 12-1 नंतर रात्री जर तुम्ही अभ्यास करत असाल, आता 100% सगळेच 12-1 पर्यंत अभ्यास करत असणार आहेत, 1 वाजता डाउनलोड करून घ्या, टेन्शन घेऊ नका अजिबात. नाही झालं सकाळी पहिला 5-6 वाजता उठा आणि लवकर डाऊन करून घ्या, डाउनलोड करून घ्या, लक्षात ठेवा. सो टेन्शन काय घेऊ नका. शेवटच्या दिवसामध्ये स्वतःला एवढं प्रिपेअर ठेवा की ह्या गोष्टींपासून म्हणजे घाबरू तर अजिबातच नका आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार पण करू नका. 100% फिक्स फायनल झालेला आहे. दिनांक 12 तारखेला लेखी परीक्षा ही आउट झाल्या, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता वेळ कमी आहे, इकडे तिकडे बघत बसू नका. जेवढे काही लेखीला पात्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून, माझ्याकडून, मॅडमांच्याकडून, सगळ्यांच्याकडून शुभेच्छा देतोय. लक्षात ठेवा, खूप मोठा संघर्ष आहे आणि जर जिंकायचं असेल तर आजची रात्र सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीने 3 दिवस फक्त राहिलेत. आज 7 तारीख संपलेले, 8, 9, 10, 11, 3-4 दिवस फक्त राहिलेत. संपलं बघा, मग संपलं म्हणजे संपलंच. समजते. पुढची 2 ते 3 दिवस सांगणार आहेत की तू 2 दिवसामध्ये तू यशात येणार आहेस, तू वर्दीवर येणार आहेस, की तू परत 2 वर्ष घासणार आहेस. या सगळ्या गोष्टी आणि पुढं जागा कमी असणार आहेत आणि मग आवेदन अर्ज जास्त असणार आहेत. सो अशा पद्धतीनं ही जी कॉम्पिटिशन आहे ही डे बाय डे वाढणारच आहे, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाची गोष्ट, ऑफिशियल मुंबई पोलीसचं जे काही प्रवेशपत्र आहेत ते आलेलं आहेत, लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की शेवटच्या दिवसामध्ये आहोत आपण. शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं, कसं करायचं किंवा कशाला किती वेळ द्यायचा किंवा खूप काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. तर तुमच्यासाठी मुंबई पोलीस स्पेशल सांगतोय की 15,000ची एक प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलो आहोत.
मुंबईचा जो लोहमार्गचा पेपर झाला, ज्याची लेखीचे एक गुणपत्रक जे आहेत ते ऑफिशियल आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर जवळजवळ मुंबईच्या लोहमार्गच्या पेपरला 48 प्रश्न आपले पीडीएफ मधले होते. लक्षात ठेवायचे 48, एक दोन नाही. समजते काय म्हणतोय? स्वतःच्या मुंबईच्या जे काही पेपर आहे जो 12 तारखेला होणार आहे त्यासाठी आपण मुंबई स्पेशल 15,000ची पीडीएफ काढलेली आहे. जवळजवळ 70 ते 80 प्रश्न तुम्हाला, 60 तरी प्लस प्रश्न तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. लक्षात ठेवायचं, कारण की याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केले, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, जीकेजीएस असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याचप्रमाणे पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1986 पासून ते 2024 पर्यंत जेवढे काही वर्ग 2, वर्ग 3 चे प्रश्न आहेत सगळे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. लक्षात ठेवायचं. सो महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आणि गाजलेली पीडीएफ, ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल मुंबई पोलीस स्पेशल, तर याचा रेट आहे 799 रुपये आणि आपण देतोय फक्त आजच्या दिवस 399 रुपयाला. फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला ही प्रिंट किंवा पीडीएफ ही भेटून जाणार आहे. सगळ्यांनी काम करायचं, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा, 5 मिनिटांमध्ये घर बसले तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा पीडीएफ रेफर करत असताना लक्षात ठेवायचं, सोपे जे आहेत ते साईडला काढून ठेवा, त्याला बघूच नका. जे अवघड घटक जातात तिकडे फोकस करा. प्रत्येक घटकाचे, प्रत्येक विषयाचे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे, अतिसंभाव्य आणि परीक्षा भूमुख जे काही आहे ते तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळा पेपर नसणार आहे. मॅथ्स रिजनिंगचा तर विषयच नाही, कारण 50% मॅथ्स रिजनिंग यामध्ये असणार. लक्षात ठेवा. सो जे घाबरतात, जे घाबरले, कट ऑफ जास्त लागलाय, त्यांसाठी हे अतिशय महत्त्वाची पीडीएफ आहे. वेळ नाही घालवता, लवकर स्क्रीनवरती व्हॉट्सअप मेसेज करा. आज 12, 1, 2 वाजेपर्यंत किती वाजता सुद्धा मेसेज करा, तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार. लक्षात ठेवायचं. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सीपी मुंबईच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. उद्या सकाळी टेक्निकल जो काही पार्ट असेल तांत्रिक, तो सगळा सकाळी कव्हर करतोय. पण आताच्या घडीला जेवढी काही अपडेट आलेली होती, कारण ही अपडेट आपण 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 7 तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल. आज संध्याकाळी 7 तारखेला संध्याकाळी हॉल तिकीट आलेलं आहे. सो परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.